नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण महाडीबीटी पोर्टलवरती अनुदानासाठी करताना अर्ज म्हणजे जे आपण महाडीबीटीवरती अनुदानासाठी अर्ज करता, त्या अर्ज करताना ज्या महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपल्याला नंतर लागते टेस्ट रिपोर्ट, याचं काय महत्त्व आहे किंवा टेस्ट रिपोर्ट बघून अर्ज करण्यात शेतकरी बांधवांचा काय फायदा आहे. तर बरेच वेळा आपण आधी अर्ज करतो आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे घटक आपण खरेदी केलेला आहे किंवा नांगर म्हणा, पेरणी यंत्र म्हणा, प्लांटर म्हणा, त्या घटकाच्या टेस्ट रिपोर्टमध्ये त्याचं नाव पूर्णपणे वेगळं आहे. तर जर आपल्याला अनुदानात पुढं कोणताही त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर 100% आपण शक्यतो अर्ज करायच्या आधी एकदा ज्या विक्रेत्याकडे आपण ते घटक खरेदी करणार आहोत त्या विक्रेत्याकडून त्याचा टेस्ट रिपोर्ट मागून घ्या आणि त्या टेस्ट रिपोर्टवरती जसं नाव असेल घटकाचं त्या पद्धतीनं शक्यतो आपल्याला अर्ज करता आला तर निश्चित करावा. पुढं व्हिडिओमध्ये मी 1-2 टेस्ट रिपोर्ट तुम्हाला शेअर करणार आहोत आणि तो टेस्ट रिपोर्ट कसा बघायचा किंवा त्याच्यात काय बदल असतात, काय फरक असतात, हे तुम्ही थोडंसं समजून घ्या. म्हणजे तुम्हाला अनुदान मिळण्यात फार कमी प्रमाणात किंवा त्रास होणारच नाही. तर पुढे दिलेला व्हिडिओ आपण पूर्णपणे बघावा, यात आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तसेच या चॅनलला लाईक आणि फॉलो करावा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओज आपल्या झाल्यानंतर पहिला विषय येतो तो म्हणजे टेस्ट रिपोर्ट. मोका तपासणीच्या वेळेस टेस्ट रिपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आपण बरेच वेळा पश्चिम महाराष्ट्रात सिंगलचा नांगर बरेच वेळा वापरला जातो, त्यावेळेस आपण हायड्रोलिकच्या नांगराला अर्ज करतो. पण मगाशी मी पहिल्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे नांगराला MB प्लाव या जर घटकात अर्ज केला तर शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तसेच आपण दुसरा एक टेस्ट रिपोर्ट बघणार आहोत. इथं ब्रॉड फोरो प्लांटर म्हणजे BBF लिहिलेला आहे, त्यामुळं तुम्ही ह्या टेस्ट रिपोर्टच्या अंतर्गत BBF ला अर्ज केला असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर बरेचसे शेतकरी बांधव नंतर टेस्ट रिपोर्ट बघतात आणि आधी अवजार घेतात, तर त्या केसमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं माझी एक कळकळीची विनंती आहे की अवजार खरेदी करण्याआधी आपण टेस्ट रिपोर्ट एकदा बघून घ्यावा आणि तसाच अर्ज करावा. तसेच दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे म्हणजे किती HP ट्रॅक्टरसाठी चालवायचे, हा एक सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे. हे दोन्ही मुद्दे जर शेतकरी बांधवांनी बघितले तर आपल्याला अनुदान मिळण्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि हा व्हिडिओ जर खऱ्या अर्थानं आपल्याला आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करा आणि या चॅनलला कृपया आपण फॉलो करावा ही विनंती आहे. धन्यवाद.